इंडिगोच्या प्रवाशांना प्रचंड मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। देशभरातल्या कुठल्याही विमानतळावर जा, ज्यांनी इंडिगोचं तिकीट बुक केलेलं आहे त्या सगळ्या प्रवाशांना एकतर वेळेचा प्रचंड खंडोबा सहन करावा लागतो आणि दुसरीकडे मनस्तापही सहन करावा लागतोय। ही जी दृश्य तुम्ही पाहताय ती नागपूर विमानतळावरची दृश्य आहेत। नागपूर विमानतळावर सुद्धा प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। विमानतळावरून 2 दिवसात अनेक उड्डाणं रद्द झालेली आहेत आणि विशेषतः हज यात्रेसाठी निघालेल्या अनेकांना मुंबईमध्ये पोहोचताच आलेलं नाहीये। ज्यांची कनेक्टिंग फ्लाइट्स दुसऱ्या विमानतळांवरनं होती त्या अनेकांचे फ्लाइट्स चुकलेले आहेत। इंडिगो विमान कंपनीच्या पायलट्सच्या कमतरतेचा सामना आता प्रवाशांना भोगावा लागतोय। नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गेल्या 2 दिवसात 10 पेक्षा जास्त उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत। त्यामुळे प्रवासी प्रचंड संतप्त आहेत। हज यात्रेसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना सुद्धा मुंबईला पोहोचण्यासाठी सध्या फ्लाइट उपलब्ध होत नाहीये आणि त्यामुळेच त्यांना खासगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून मुंबई गाठावी लागली। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय माझे सहकारी तेजस मोहतुरे यांनी। इंडिगोच्या पायलटच्या कमतरतेमुळे याचा फटका जे आहे ते सर्वसामान्य प्रवाशांना बसताना दिसत आहे। मी सध्या या घडीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात या ठिकाणी जर बघितलं असेल अनेक प्रवासी आहेत ज्यांना जो त्रास इथं सहन करावा लागत आहे। एकंदरीत बघितलं असेल तर मागील 2 दिवसात जे आहे ते 10 विमानं रद्द झाल्यात आली आणि त्याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना बसला। आपल्यासोबत ते प्रवासी त्यांच्याशी सुद्धा बातचीत करण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल दादा, कुठनं आल्यात आणि काय एकंदरीत फटका? ऍक्च्युली दोन दिवसापासून नागपूरमध्ये होतो, एका मीटिंगला आलो होतो गव्हर्नमेंटचा आणि त्यांनी मला सकाळी 12:55 ची फ्लाईट होती। त्यांनी बिलकुल पण इन्फॉर्मेशन दिली नाही आम्हाला। इथे आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमची फ्लाईट डिले झाली आहे, जी 12:55 ची होती तुम्हाला 5 तास रिशेड्यूल केले आणि आता त्यांनी डायरेक्ट सांगितलं की तुमची फ्लाईट कॅन्सल झाली आणि विदाऊट त्यांच्याकडे सुविधा दिलेली नाही आहेत। त्यांनी ना पाणी वगैरे काय डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे ते ठेवलेलं, तुम्ही घ्या ना तुम्ही प्या। आणि आता त्यांनी म्हटलं की तुमची कॅन्सल झाल्यामुळे तुम्हाला एकतर बाहेर जायचं डायरेक्ट ऑप्शन आहे किंवा तुम्ही तुमचं बघा काय करायचं। इंडिगो की फ्लाइट मेरी 1 बजे की थी, पर उसके बाद उन्होंने डिले किया 3 बजे के लिए। 3 बजे के बाद उन्होंने बोला कि 5 बजे आएगी। 5 बजे के बाद जब फिर आखिरी में बोलते हैं कि अब वो कैंसिल हो गई फ्लाइट और कंफर्मेशन भी नहीं दे रहे थे कि फ्लाइट कैंसिल होगी कि नहीं होगी। और बोले 1 घंटे पहले पता चलेगा कि फ्लाइट कैंसिल हुई है कि नहीं हुई है। तो फिर आदमी के पास दूसरा ऑप्शन भी नहीं बचता और यहाँ पे रिफंड प्रोसेस के लिए भी नहीं बता रहे थे कि क्या रिफंड देंगे कि नहीं देंगे। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र, नागपूर।